अशी मी त्यांना विनंती करतो. देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. अमरावती जिल्हा ग्रामीण मानगाव सेवा मंडळ यांच्या प्रेरणेने वरुड तालुका ग्रामीण मानगाव सेवा मंडळ श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आणि मानगाव पंथीय भव्य मेळावा ज्या ठिकाणी होत आहे असं हे करजगाव सर्वज्ञ नगर या स्थळाचं नाव आहे आणि आपला सर्वांना एकत्रित या ठिकाणी केलेला आहे असे आमचे विनय मुनी बाबा पंजाबी उर्फ वैरागी बाबा. अनेक वर्षापासून हे वर्ष 10वं आहे. 10व्या वर्षात पदार्पण झालेलंच आहे. 11व्या वर्षाची सुरुवात होणारच आहे. तर या ठिकाणी करजगाव या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून इच्छा होती करजगाववासियांची की आपल्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर अशा या कार्यक्रमाचं आयोजन श्री वैरागी बाबांनी या ठिकाणी करून आपणा सर्वांना या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. आणि या कार्यक्रमाला जे आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आमचे धर्मप्रेमी परमार्ग भजक ईश्वरप्रेमी श्री अंजनगावकर सर यांच्या मुखातून आपण या पंथाचं कार्य जे आहे मानुभाव संत परंपरा व कार्य हे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 1.5 तासापर्यंत त्यांनी आपल्याला या पंथाचं कार्य सांगितलेलं आहे. आणि या पंथाचं कार्य ऐकण्यासाठी आपण सुद्धा 1.5 तासापर्यंत आमच्या महिला मंडळापैकी तर कोणी उठल्याच नाही, पण आमचे जे पुरुष मंडळी आहे हे थोडे उठले बसले. तर आपण ज्ञान ज्यावेळेस ऐकतो आहे त्यावेळेस आपण आपल्या कार्यामध्ये त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न असणं महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात सरांनी जे काही मानगाव पंथाचं कार्य परंपरा सांगितलेली आहे त्यामधून आपण किती आत्मसात केलं हे महत्त्वाचं आहे. कारण पुष्प हे 4थं आहे आणि 4थ्या पुष्पामध्ये संत परंपरेचं कार्य मानगाव संत परंपरेमध्ये काय कार्य झालेलं आहे हे आपण या ठिकाणी ऐकलेलंच आहे. तर या ठिकाणी पंचकृष्ण समाज प्रबोधन, पंचकृष्ण म्हटलं की पंचावतार आपले आलेलेच आहेत. गोपालकृष्णांपासून तर स्वामी चक्रधरांपर्यंत या मानभाव पंथांच्या पंचकृष्णाचं प्रबोधन समाज प्रबोधन व्हावं. पंचकृष्ण म्हणजे काय, त्यांची परंपरा म्हणजे काय, त्यांचे संत म्हणजे काय आणि त्यांचं कार्य म्हणजे काय. तर ज्याप्रमाणे स्वामी गोपालकृष्णाने सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचा सुळसुळाट होतो आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींना त्रास होतो, अशा वेळेस समाजामध्ये दुफळी माजलेली असते. धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींना त्रास झाल्यामुळे त्या परमेश्वराला यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा जरूरत पडली तेव्हा तेव्हा ईश्वरी अवतार या पृथ्वीतलावर या धर्माचा उपदेश, या संतांची परंपरा, परमेश्वराचं कार्य यासाठीच त्या परमेश्वराचा अवतार मानव वेशामध्ये होतो. कारण
मानववेशामध्ये आल्यानंतर आपल्यामध्येच राहून त्या परमेश्वर त्या ब्रह्मरूपी ज्ञानाचा जो संग्रह आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याला कोणीतरी निमित्त पाहिजे. आणि अशा या निमित्ताला धरून अर्जुनाला समोर करून त्या गोपाळकृष्णांनी त्या भगवद्गीतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि त्या संदेशातूनच त्यांनी सांगितलं आहे की धर्म आणि आपलं कर्म, धर्म कसा असावा यत धारेते तत् धर्म. जो धर्म आपण धारण करतो त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला आपला मानवतावादी धर्म स्वीकार करावा लागेल. त्यानंतर मानवतावादी दृष्टिकोनातूनच त्या धर्माचं आचरण करण्याकरता त्या ठिकाणी एका योग्य गुरुची गरज आहे. कारण गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, गुरुशिवाय त्या परमेश्वराची सुद्धा ओळख होत नाही. कारण गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव. कारण त्या ठिकाणी त्या परमेश्वराची ओळख करून द्यायला सुद्धा त्या गुरुची आवश्यकता आहे. म्हणून 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद अनेक शास्त्रांनी ठरवलं की गुरु हे महान आहेत की ज्यांनी गोविंदाचं दर्शन केलं, गोविंदाच्या दर्शनापर्यंत या शिष्याला पोहोचवलं. पण मानव पंथाच्या परंपरेनुसार त्या परमेश्वराने सांगितलं की गुरु हे परमेश्वरी मार्गावर ज्ञानावर आचरण करण्यासाठी एक निमित्त मात्र त्या ठिकाणी ठरलं जाते. तर म्हणूनच त्या गुरु परंपरेनुसार त्या परमेश्वराचे 5 नाम या शिष्याला दिल्या जाते. पण त्या ठिकाणी गुरुचा कुठेच उल्लेख होत नसतो. त्या गुरुला फक्त एक निमित्त मात्र त्या परमेश्वरी मार्गाचा ज्ञानोपदेश होण्यासाठी ज्या प्रकारे अर्जुनाला निमित्त करून या पृथ्वी तलावर भगवान श्रीकृष्णांनी गीता निरूपण केलेले आहे, त्याचप्रमाणे त्या गुरुला निमित्त करून या ठिकाणी पंचकृष्णाचा उपदेश त्या शिष्याला दिला जातो. आणि म्हणूनच आमच्या वैरागी बाबांनी नाव फार चांगलं ठेवलं आहे, पंचकृष्ण समाज प्रबोधन. कारण या समाजाला प्रबोधनाची गरज आहे. त्या गुरुच्या मुखातून ज्या परमेश्वराचे नाव त्या शिष्याला दिल्या जाते, त्या शिष्याला ज्यावेळेस गुरुमंत्र दिला जाते त्या अगोदर आता आमच्या पंच परंपरेनुसार असं आहे की अधिकाराशिवाय परमेश्वराची ओळख नाही. आणि अधिकार परवडीस येण्यासाठी प्रयत्न हा महत्त्वाचा आहे. कारण त्या प्रयत्नातूनच या व्याख्यानमाला समाज प्रबोधन अशा कार्यातून अनेक जीव धर्माला लागतात, अनेक जीव वेदाला बोधाला अनुसरणाला तयार होतात. म्हणूनच या अशा कार्याची गरज आहे, या समाज प्रबोधनाची गरज आहे. तर त्या ठिकाणी गुरुमंत्र ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस शपथविधी दिल्या जाते. त्याचपर्यंत जो काही धर्म आचरला असेल, जो काही अनेक देवी देवतांची भक्ती करत आलेला व्यक्ती या कृष्णापर्यंत पोहोचत आहे, तर त्याला पहिली केलेली भक्ती फार मार्गदर्शक ठरलेली आहे. कारण त्या ठिकाणी एकेश्वरी भक्तीचा संदेश मानव पंथामध्ये दिला जातो की एका परमेश्वराची भक्ती केल्यानेच मोक्षाचा अधिकारी बनतो, पापापासून मुक्त होतो. तर त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या नामाचा ज्यावेळेस उपदेश दिला जातो त्या अगोदर शपथविधी केला जाते. आजपर्यंत जी काही मी देवदेवतेची भक्ती करत आलो तर त्या भक्तीमुळेच या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा योग त्या गुरुच्या मार्गदर्शनातून आला. कारण या भारत देशामध्ये भक्ती आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, परंपरा आहे. पण भक्ती कोणाची असावी? भक्ती केल्याने आपल्या या जीवाचा उद्धार व्हावा. या संसार चक्रातून अनेक वेळा आपण जन्म घेत आलो, अनेक वेळा मरत गेलो, तर कुठेतरी या जन्माचं सार्थक व्हावं आणि त्या गुरुपरंपरेनुसार
त्या गोपालकृष्णांच्या आज्ञेनुसार त्यांनी सांगितलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व देहधर्माचा, देवता धर्माचा, एकेश्वरी भक्तीचा त्या ठिकाणी संदेश देऊन त्यांनी सांगितलं की आतापर्यंत जे काही आपण देवीदेवतेची भक्ती करीत आलो त्यामध्ये आपल्याला ऐहिक सुखाची प्राप्ती झाली. आपण ज्यासाठी भक्ती करीत आलो ते फळ आपल्याला मिळत गेलं, पण ऐहिक सुखाची प्राप्ती आपल्याला मिळाली. पण पारमार्थिक सुखासाठी आपण कोणाला शरण जावं, त्या ठिकाणी कुणाला शरण गेल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती म्हणजेच आवागमनचा चक्कर चुकला पाहिजे. आणि यासाठी कृष्णम वंदे जगद्गुरु. सर्व धर्माचा, देहधर्माचा, देवता धर्म जे काही आहेत पृथ्वी तलावर त्या देवी देवतांची भक्ती करतो आपण, तर त्यामध्ये मोक्षाचा अधिकारी हा जीव होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सर्व धर्माचा त्याग करून जो मला एकट्याला शरण येतो, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. या ठिकाणी एकेश्वरी भक्तीचा संदेश त्या गुरुच्या मार्गदर्शनातून त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा संदेश त्या भगवद्गीतेद्वारा भगवान कृष्णाने अर्जुनाला निमित्त करून पूर्ण भारत देशालाच नाही तर पूर्ण जगाला संदेश दिला आहे. आणि त्या परमेश्वराला शरण येणे म्हणजे कशा प्रकारे शरण यावं, तर सर्व संघ परित्याग करून त्या परमेश्वराला शरण येणे म्हणजे मनाचा निग्रह करणे, काम वासनेचा निग्रह करून त्या ठिकाणी त्या एकेश्वरी भक्तीचा संदेश त्या परगुरूच्या द्वारा त्या परमेश्वराचा संदेश, एकेश्वरी भक्ती संदेश दिल्यानंतर एकेश्वरी भक्ती एका परमेश्वराला शरण जाणे. एकेश्वरी भक्ती म्हणजेच काय, त्या एका परमेश्वराला शरण जाणे, त्याच्या नावाचं कुंकू लावणे. कारण त्या ठिकाणी शपथविधी म्हणजेच काय आहे की उपदेश गुरुमंत्र देण्याच्या अगोदर जे काही आपले अवगुण असेल आपल्या ठिकाणी, मनुष्याच्या ठिकाणी गुण तर आहेच पण अवगुण सुद्धा आहेत, तर त्या अवगुणाचा त्याग करणे सर्वात महत्त्वाचं. मांसाहार त्यागणे आणि अहिंसावादी तत्व त्या ठिकाणी धारण करणे आणि त्यानुसार तो शपथविधी घेतल्यानंतर त्या पंचकृष्णांचं जे नाव आहे तर गुरुच्या मुखातून त्या शिष्याच्या कानामध्ये, म्हणजे कर्ण इंद्रिय हे महत्वाचं आहे सर्व शरीरामध्ये, तर तो गुरुमंत्र दिला जातो. तर त्या गुरुचं नाव नसते तर त्या जगनियन त्या परमेश्वराचं नाव असते. आणि तो परमेश्वर कसा आहे तर त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव. तो परमेश्वर तो माता आहे, पिता आहे, बंधू सखा सर्वच काही तो परमेश्वर आहे. आणि त्याच्या नावाचं कुंकू या भक्ताला लावावं लागते. आणि शपथविधीमध्ये त्या परमेश्वराला शरण येण्यासाठी त्या परमेश्वराला माता पिता बंधू सखा नित्यपती परमेश्वर असं त्या ठिकाणी शपथविधी घेतल्या जाते. त्यानंतर महानुभाव पंथामध्ये प्रवेश केला जाते. दंडवत प्रणाम घालून त्या ठिकाणी संकल्प विधान करून त्या शिष्याला तो गुरुमंत्र दिला जातो. आणि मी मरेपर्यंत धर्माचं आचरण करेल अशी एक प्रकारची प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतल्या जाते. आणि त्यानुसार त्या गुरुच्या मार्गदर्शनातून तो शिष्य न पाहलेल्या परमेश्वराला, कारण गोपालकृष्ण आपल्या समोर हजर नाहीत, युग जरी गेलं असेल, अवतार कार्य जरी संपलं असेल, तरी पण पंचकृष्ण मानव पंथामध्ये अनेक लोक म्हणतात की कृष्ण तरी एकच आहे आणि तुमच्यामध्ये पंचकृष्ण कुठून आले? कृष्ण तर एकच होऊन गेला तर पंचकृष्ण कुठून आले? तर ही अवतार परंपरा आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार धारण या पृथ्वी तलावर करतात. मग त्यामध्ये द्वापार युगच नाही तर अनंत युग या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार धारण केले.
आणि परमेश्वराने अवतार धारण केल्यानंतर त्या ठिकाणी साधू संत महात्मे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुष सुद्धा जन्माला आले. कारण डायरेक्ट परमेश्वराचं दर्शन तर होणारच नाही, चांगल्या गुरूंचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार नाही. तर जे ज्येष्ठ श्रेष्ठ संत महात्मे जे काही आहे तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून आहे. म्हणून त्या ठिकाणी कवी कर्त्यांनीच म्हटलं आहे, त्वमेव माताच पिता त्वमेव. सर्वात महत्वाचं जो माता पित्यांना वंदन करतो त्याच घराची संस्कृती, त्याच घराची विचारधारा त्या माता पित्यापासूनच सुरू होते. त्यानंतर खरे गुरु तेच ठरतात की जे जन्माला आणतात, संगोपन करतात, संस्कार टाकतात. त्यानंतर धर्म, ज्या घराची जी परंपरा आहे, ज्या घरामध्ये जो धर्म आहे त्या धर्माची परंपरा त्या ठिकाणी चालत असते. मानव पंथाची परंपरा अशी आहे की त्या ठिकाणी अनेक जन्मसंसिद्धी ततो याती परमगती. अनेक जन्माचा ज्याचा पुण्य साठा असेल तोच परमगती म्हणजे परमेश्वर गतीला म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेला हजर होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी माता पिता जर चांगले असेल तर पुत्र सुद्धा सुसंस्कारी, योग्य आणि त्या पुत्राच्या जो पुत्र जन्माला आला त्याच्यावर स्वतःच्या घराची जबाबदारी नाही तर स्वतःच्या गावाची जबाबदारी आहे, देशाची जबाबदारी आहे. या देशामध्ये सुख शांतता लाभावी याची सुद्धा जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी तू केव्हा स्वीकारेल की जेव्हा ती माता त्या दुधाबरोबर सारे डोस त्या बाळाला देईल तेव्हाच. शिवाजी महाराज तयार झाले केवळ जिजामातेमुळे. शहाजीराजे बाहेरच होते. जिजामातेनं दुधाच्या डोसाबरोबर सर्व डोस दिले आणि सांगितलं शिवाजीराजांना की आपण परक्यांच्या याच्यामध्ये आहोत, कब्जामध्ये आहोत, आपल्याला श्वास घेणं सुद्धा आपली स्वतंत्रता नाही. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत आहे, दुधाबरोबर सारे डोस मिळत आहे. ज्यावेळेस 10-12 वर्षाचं वय झालं त्याच अगोदर दुधाबरोबर एक डोस दिला गेला की या ठिकाणी आपल्याला जे भवानी तुळजामाताजी होती की त्यांचं आराध्य दैवत त्या तुळजामातेची कृपा असणं महत्त्वाची आहे. त्यानंतर आपलं कार्य, त्यानंतर समाज मन वळवणं हे सर्व कार्य त्या जिजामातेनं केलेलं आहे. तेव्हाच शिवाजीराजे तयार झाले, हिंदू स्वराज्याची स्थापना झाली. तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की माता पिता जर धार्मिक असेल, सामाजिक कार्यात समाज कार्य करत असेल तर तेच अंश, जसं रक्त तसं गुण, तसं गुण त्या गुणाप्रमाणेच त्याचं कार्य तयार होते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती म्हणजे एक धार्मिक संस्कृती आहे. प्रत्येक घरामध्ये त्या संस्कृतीचं जतन व्हावं. पण आज परिस्थिती उलटी आहे. आज परिस्थिती अशी आहे की ज्या लहान बाळांना आपण तयार करतो तर या बाळांनी रडू नये म्हणून याच्या हाती मोबाईल दिला जातो आणि ती आपली त्याची माता काम करत चालते आणि हिला समाधान वाटते की हा मुलगा मोबाईल पाहत आहे आणि आपलं कार्य होत आहे. पण असं न करता त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या जाय, जे आजी आजोबा आहे ते सुद्धा काहीतरी याच्यावर परिवर्तन व्हावं, या बालमनावर काहीतरी सुदृढ विचार यावे यासाठी अनेक देवांच्या, साधू संतांच्या, महापुरुषांच्या कथा त्या ठिकाणी सांगितल्या जाय. तर सर्वात महत्त्वाचा गुरु म्हणजे आई आहे. आई शब्दाचाच अर्थ आहे की आ म्हणजे आदी, ई म्हणजे ईश्वर, तिन्ही जगाचा परमेश्वर आहे. तो आई विना भिकारी आहे. पण आज आपण 21व्या शतकात वाटचाल झाली. आपण आई विसरलो त्या ठिकाणी मम्मी आली, आपण वडील विसरलो त्या ठिकाणी डॅडी आले. आता ह्या दोन्ही शब्दाचा जर अर्थ जर आपण आज लावला, अंजनगावकर सर या ठिकाणी आहेत, त्या इंग्लिश शब्दाचा जर अर्थ आपण जरासा घेतला तर त्या ठिकाणी आजच्या बाळासाठी संस्कार देण्यासाठी
आई वडिलांनी जन्म तर दिला, पण संस्कारासाठी झिरो बनलेलो आपण त्यांच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच भारतीय संस्कृतीचा विचार करून आपण आपल्या बाळांना यासाठी देशाचं संरक्षण व्हावं, धर्माचं संरक्षण व्हावं, आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आपण ज्या कुळामध्ये जन्मलो त्या कुळाचं एक प्रकारचं नाव गौरव व्हावा. आणि त्यासाठी गोपालकृष्णांनी म्हटलं आहे की गुरु हा महत्वाचा आहे. गुरु शब्दाचाच अर्थ असा आहे की अंधारातून प्रकाशाकडे जो नेतो तो खरा गुरु ठरतो. या ठिकाणी व्याख्यानमाला चौथं पुष्प गुंफाच्या अगोदर देवाचं पूजन, त्यानंतर दीप प्रज्वलन झालं. तर या ठिकाणी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावावा. तर या ठिकाणी कोणतीही सुरुवात भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार दिवा लावण्यापासून होते. तर त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करून ही सभेची सुरुवात झाली. तर या ठिकाणी महत्वाचा गुरु शब्द हा महत्वाचा आहे. आपण गुरुच्या मार्गदर्शनातून महानुभाव पंथाचा उपदेश स्वीकार केला. त्या गुरूंच्या मार्गदर्शनातून आपल्याकडून जेवढं होते तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या अहंत्वास पापेभ्य मोक्ष इच्छा भीमाशुच, त्या गोपाल कृष्णाला तर आपण शरण आलो. सर्व धर्माचा, देह धर्माचा मन कंट्रोलिंग करून सर्वच काही कार्य आपण केलेलं आहे. देवदेवतांची भक्ती सुद्धा करत करत आलो म्हणून कृष्णापर्यंत नंबर आपला लागला. म्हणजे महानुभाव पंथाची मंडळी काही वरून आलेली नाहीये. एक लक्षात घ्यावं की या ठिकाणी आपण पहिल्या काळामध्ये ज्या देवी देवतांची भक्ती करीत होतो ती भक्ती पूर्णपणे पूर्ण झाल्यामुळे या समाज प्रबोधनातून, या व्याख्यानमालेतून, अनेक ज्ञान कार्यातून, जसं करत पंथाचे 10 घर जरी असेल, पण या ठिकाणी ही व्याख्यानमाला किंवा हे समाज प्रबोधन घेण्याचं कार्यच एक आहे की एका दिव्यापासून अनेक दिवे लावावे. तर या ठिकाणी हे व्याख्यानमाला घेण्याचंच कार्य हे आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेकाच्या सहाय्यातून सुपंथाची म्हणजे चांगल्या मार्गाची वाटचाल होणं जरुरी आहे. म्हणून एकेश्वरी भक्तीचा संदेश आहे. त्या गोपालकृष्णांना शरणकर आपण आलेलो आहोत. हे सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे, पण पारमार्थिक सुखासाठी इथून गेल्यानंतर आपली पुढची व्यवस्था काय आहे. तर यासाठी अहंत्वासर पापेभ्यो मोक्ष इच्छा मीमांशुच. कारण मानव पंथाचा जो काही कार्य आहे, जे काही पंथाचं कार्य आहे, संतांचं कार्य आहे, परमेश्वराचं कार्य आहे, ह्या जीवाच्या उद्धारासाठी कार्य आहे. आणि या जीवाचा उद्धार होऊन त्या परमेश्वराच्या मोक्ष प्राप्तीला हा जीव याला मोक्ष प्राप्ती मिळावी आणि यासाठी हे सर्व काही या पंथाचं एकेश्वरी धर्माचं कार्य आहे. या ठिकाणी एकेश्वरी म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की एका गोपालकृष्णाला शरण आल्याशिवाय सर्व पापापासून मुक्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी बनू शकत नाही. हा झाला सिद्धांत. या ठिकाणी व्यवहारिकतेच्या नियमानुसार जर आपण विचार केला की एक मुलगी आपल्या इथे 18-20 वर्ष आपल्याकडे राहते, आई वडिलांकडे राहते, नंतर समाजाच्या नियमानुसार तिचं लग्न ठरवलं जाते, पाहुणे पाहायला येतात, अनेक पाहुणे काही खाऊन जातात, काही पाहून जातात, काही पैशाकडे पाहतात, काही मुलीकडे पाहतात. वेगवेगळ्या पद्धतीचे माणसं या ठिकाणी त्या मुलीला पाहण्यासाठी येतात. तर ही मुलगी दाखवायची वस्तू नाही, तर त्या ठिकाणी त्या समाज प्रबोधनातून, त्या समाजातून एक कार्य आपल्याला करायचं असते की जे काही वाडवडील मंडळी सोबत असतात ती सर्व पाहतात की मुलगी चांगली आहे, सर्व काही बरोबर आहे आणि घरंदाज लोक आहेत. पण काही लोक हा विचार करतात की नाही, पैसे हुंडा किती देणार आहेत, जर हुंडा देत असेल तर आपल्याला विचार करता येईल. काही म्हणतात की नाही आपल्याला हुंडा नको, तुम्हाला काय द्यायचं ते तुळ्यानं देऊन टाका, कारण हुंडा बंदी आहे.
तर त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य उदाहरण यासाठी देत आहो मी की ज्या ठिकाणी त्या मुलीला पाहण्याकरता जेव्हा ही मंडळी येते, अनेक प्रकारची मंडळी त्या मुलीला पाहून जातात. काही मुली आमच्या अशा भाग्यवान असतात की एका पाहण्यामध्येच सर्व काही साक्षीगंध वगैरे सर्व होऊन जाते. पण काही मुलींना थोडा त्रास होतो, त्या आईवडिलांनाही त्रास होतो. तर 18-20 वर्ष आपल्या इथे राहणारी मुलगी ज्यावेळेस समाजाच्या व्यवस्थेनुसार तिला एक मुलगा पाहायला येतो, साक्षीगंध होते, म्हणजे टिक्का लागते की त्या मुलाच्या नावाचा टिक्का त्या मुलीला लागते. 18-20 वर्ष केलेल्या संगोपन मुलीला त्या एका अनोळखी मुलाचा, आज ओळख असेल ही बाब वेगळी आहे, पण त्या ठिकाणी त्या मुलीला टिक्का लावल्या जाते, साक्षीगंध केल्या जाते अनेकांच्या थोरा मोठ्यांच्या समोर, आणि त्या ठिकाणी साक्षीगंध केल्या जाते. ती एका परिवाराची, एकाची सून बनते, एकाची मुलगी दुसऱ्याची सून बनते आणि त्या ठिकाणी साक्षीगंध केल्या जाते. त्यानंतर एका दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला कळते की नाही, ती मुलगी चांगली होती पण आपण टाळली, आपण पैशाच्या लोभानं त्या मुलीला टाळलं. पण ऋणानुबंधेन सर्वत्र पशुपत्नी सुतालय, हे सर्व ऋणानुबंधाचं कार्य आहे. तर त्या ठिकाणी त्या मुलीचं साक्षीगंध झालं, तो पती देव ठरवल्या गेला पण एक ठरवल्या गेला. त्यानंतर साक्षीगंध झाला, दुसरा पाहुणे मंडळी म्हणते की नाही तुमच्या मुलीचं जुडलं का? हो आमचं झालं. मग तिकडे डॉक्टर येऊ, लेक्चरर येऊ, कुणी येऊ, त्या समाजाच्या नियमानुसार त्या मुलीचं साक्षीगंध त्या ठिकाणी केल्या गेलो आणि त्या साक्षीगंधानुसार पुढे लग्न काय जे कार्य आहे पूर्ण होणारच आहे. त्यानुसार त्या समाज नियमानुसार या ठिकाणी या समाजातच राहून त्या कृष्णाचा जेव्हा गुरुमंत्र घेतला जातो तेव्हा सुद्धा हात विधी केला जातो की त्या कृष्णाच्या नावाचं आपल्याला टिक्का लावायचा आहे. कृष्ण हा पती आपल्याला मानायचा आहे. तर त्या ठिकाणी पती पत्नी हे सामाजिक दृष्ट्या एक नातं आहे आणि त्या धार्मिक दृष्टिकोनानुसार भगवद्गीतेच्या नियमानुसार या ठिकाणी त्या गोपाल कृष्णांना सर्व जगाला पती ठरवलं जातं. ती स्त्री असो चाहे पुरुष असो, तो नित्यपती परमेश्वर, त्या परमेश्वराचं चिंतन, त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि त्या योग्य मार्गदर्शनातून, त्या गुरूंच्या मार्गदर्शनातून. तर गुरु शब्दाचाच अर्थ असा आहे की ज्यांनी आपल्याला योग्य रस्ता दाखवला, ज्यांनी आपल्याला योग्य वळण दिलं. तर आमच्या दत्तात्रय प्रभू सारख्या अवतारांनी सुद्धा स्वयं ज्ञानशक्ती असून सर्व काही असून पण या मानवाने गुरु करावा यासाठी त्या ईश्वर अवताराने सुद्धा 24 गुरु केले आहेत. तर या 24 गुरुतूनच आपल्याला विचार हा करावा लागेल की जो आपल्याला योग्य मार्गदर्शन देते. की ज्या ठिकाणी आता करतगावासारख्या ठिकाणी जर आपल्याला कार्यक्रम घ्यायचा, या ठिकाणी मोठे आमचे वंदेशकर बाबा, त्यांच्या अगोदरचे बाबा म्हणजे वंदेशकर बाबा यांची परंपरा चालू आहे. पण हा एवढा मोठा कार्यक्रम वैरागी बाबांच्याच मार्गदर्शनातून, म्हणजे त्यांना आपल्याला पहिले गुरु मानावं लागेल. कारण योग्य मार्गदर्शन ज्यांनी केलं, ज्या मार्गदर्शनातून आज एवढा मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला गेला. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वैरागी बाबा निस्पृह वृत्ती, कोण्याच प्रकारचं काही लोभ नाही, कोणत्याच प्रकारचं काही ईर्ष्या नाही, असं स्वच्छ निर्मळ मन त्या परमेश्वराने त्यांच्या कार्यासाठी, परमेश्वराचा हा परमार्गाचा व्यापार, या परमार्गाचं एक प्रकारचं चिंतन, या परमार्गाचं नामस्मरण व्हावं आणि यासाठी वैरागी बाबांना निमित्त करून हे परमेश्वराचं कार्य चालू आहे. तर या ठिकाणी ज्याप्रमाणे ती मुलगी सर्व सोडून त्या एका पतीकडे जाते आणि अनेक प्रकारचे रिश्ते त्या ठिकाणी सासू सासरे नणंद भावजय सर्व लागते, पण जाते फक्त एका पतीसाठी. पण त्या ठिकाणी सर्वांचंच कार्य त्या ठिकाणी होते आणि त्या एका पतीसाठी ते अनेक प्रकारचा संसाराचा गाडा ओढत ओढत
मरेपर्यंत त्या संसारामध्ये राहून त्या परमेश्वराची भक्ती करत असेल तर त्या संसारात राहून त्या संसाराचा सार निवडून या परमेश्वरी मार्गाकडे जर तिचं कार्य असेल तरच त्या ठिकाणी खरं संसाराचा सार निवडला आणि परमार्थ या ठिकाणी साध्य केला. अशा या मोठ्या कार्यक्रमातून आपल्याला हेच या ठिकाणी घ्यावं लागेल की ज्या प्रकारे त्या पोरीनं आपला त्याग करून त्या पतीकडे गेली त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्या परमेश्वरासाठी नित्यपती परमेश्वरासाठी आपण आपलं त्याग महत्वाचं चिंतन महत्वाचं आहे. कारण त्या चिंतनातूनच त्या परमेश्वराच्या मोक्ष मार्गाची वाटचाल त्याचप्रमाणे या ऐहिक सुखाच्या प्राप्तीबरोबरच त्या परमार्थ सुखाची प्राप्ती आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यासाठी या समाज प्रबोधन व्याख्यानमाला हे असे मोठे मोठे कार्यक्रम यासाठी घेतले जाते की समाजाची एकीशन राहिलं पाहिजे. समाजामध्ये जी काही दुफळी मारल्या गेली ते सर्व एकत्रित येऊन त्या प्रभुनामाच्या जयघोषामध्ये आपण आपलं कार्य केलं पाहिजे. वेळ बराच झालेला आहे, देवपूजेचा टाईम झालेला आहे. तर या ठिकाणी वैरागी बाबांनी आणि या पंचकोशीतील जी काही मंडळी आयोजक मंडळी आहे संयोजक मंडळी आहे वैरागी बाबांना एक प्रकारचं आपण सोबत घेऊन त्यांच्या करवी हा सर्व परमार्थाचा गाडा आपण लोटत आहे. तर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी दान दिलेलं आहे या सर्वांना त्या कृष्णाचा एक प्रकारचा संदेश आहे की तेरा तुझको अर्पण त्या लागी मेरा. आपलं काहीच नाही, कारण तनही देवाचंच आहे. तन म्हणजे शरीर, मनही देवाचंच आहे. आणि ह्या तना मनानं कमावलेलं धन सुद्धा त्या परमेश्वराचं आहे. म्हणून सढळ हातानं या कार्यक्रमाला मदत करून आपण तन मन धनानं त्या प्रभूचरणी आपलं धन कण कृष्णार्पण करावं. कारण आपण जे काही देतो आहे हे वैरागी बाबांना अर्पण करत नाही, तर वैरागी बाबा त्या ठिकाणी निमित्त आहेत, पण आपण हे सर्व काही करतो हे सर्व कृष्णार्पण करतो. आज या कार्यक्रमासाठी वैरागी बाबांनी करजगाव निवासी सर्व भक्त मंडळींनी मला बोलावलं. त्यांचं या ठिकाणी मी एक प्रकारे माझ्या मनोभावे, कारण आमच्या परंपरेनुसार वैरागी बाबांच्या निमंत्रणावरून या गावकरी मंडळीच्या निमंत्रणावरून या ठिकाणी मी हजर झालो. मला सेवेची संधी दिली. त्या परमेश्वराचं जे काही ज्ञान कार्य आहे त्या ज्ञान कार्याचं थोडासा हिस्सा आम्ही या ठिकाणी अंजनगावकर सरांनी आम्ही देण्याचा आपल्याला प्रयत्न केला. तर आपण आपल्या योग्य जीवनामध्ये त्या मोक्षाच्या वाटचालीसाठी एकेश्वरी भक्ती आपण करायला पाहिजे. त्या भक्तीतूनच मोक्षाची प्राप्ती आपल्याला मिळेल. ऐहिक सुखाबरोबर पारमार्थिक सुखाची प्राप्ती व्हावी एवढं बोलून या ठिकाणी मी अध्यक्ष भाषण संपवतो आहे. श्री गोपाल कृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. या शेवटचं पुष्प आपल्याला गुंफवायचं आहे आणि या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करतो सद्भक्त श्री मनोहरराव पावडे साहेब यांना. हे चौथं पुष्प आहे या कार्यक्रमाचं. या आजच्या पुष्पाचे शांतता मंडळी, देवपूजा करणारी मंडळी शांतता. परमपूज्य श्री आचार्य डोळसकर बाबा विद्यापीठ आणि प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अंजनगाव सर यांनी या ठिकाणी आपले विचार प्रबोधनपर सर्वांनी मांडले. डोळसकर बाबांनी अध्यक्ष भाषणातून आपल्याला एक चांगला संदेश दिला. त्यांचं आपण त्यांनी दिलेलं आकलन केलं. तसंच अंजनगाव सर जे आहे ते अंजनगाव सर हे
म्हणजे नॉन स्टॉप आहे. कोणीही कार्यक्रमात ते एकदाचं सुरू झालं त्यांचं का त्यांना असा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते आपलं प्रबोधनाचं काम करतात. म्हणून त्यांना पूर्ण इतिहास आहे आणि त्याच वेळेस परमपूज्य कैलासवासी औरंगाबादचे बाबा नागराज बाबा यांच्याही सानिध्यात ते राहिलेले आहे आणि त्यांचे असं कार्य फार मोठं आहे. म्हणून त्यांची या प्रसंगी मी आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे काकाजी रामदासपंतजी शेटे या कार्यक्रमाला हजर झाले यांचीच आभार मानतो. आणि पुंडलिकरावजी निकम, बाबारावजी सोनारे, आमचे मित्र वासुदेवरावजी पोहरकर या ठिकाणी कार्यक्रमाला आले त्यांची सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि यानंतर या ठिकाणी 7:30 वाजता संदीपाल महाराज सप्त खंजिरी वादन यांचा कार्यक्रम इथे 7:30ला चालू होणार आहे. त्या अगोदर मी थोडंसं सांगतो तुम्हाला का या ठिकाणी जे मान्यवर आले यांचा सत्कार इथं करण्याचं एक प्रयोजन असते आणि ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपले बाबा हे प्रत्येकाचा सत्कार करतात आणि त्या सत्काराचं मला मगाशीच उत्तर द्यायचं होतं का माझं त्यांनी सत्कार केला. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो का आपण अतिशय भागवान लोक आहोत. कारण 750 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या सालबर्डीला होते आणि त्या ठिकाणी त्यांनी 12 वर्ष ते त्या ठिकाणी राहिले. त्यांनी उद्धरणाचं काम केलं. माझा हा जो कोणी माझा शिष्य आहे, शांतरा मंडळी खाली बसा ताई. आणि तो शिष्य माझा 5 मिनिट फक्त. कसा मला जो माझी आत्मता त्याला आहे तो कसा आहे त्याचं कसं भलं होईल हे चिंतनाचं काम सर्वज्ञांनी 12 वर्ष सालबर्डीला केलं. आणि त्या सालबर्डीच्या सानिध्यात आपण आहोत. म्हणजे आपल्यावर किती मोठे संस्कार आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 3 स्थान आहे. पहिल्यांदा ससारक्षण भावाचं स्थान आहे. त्या ठिकाणी शरण आलिया मरण नसे एक सूत्र त्या ठिकाणी सूत्रपाठातलं तयार झालेलं आहे. आणि जो कोणी शरण आला असेल त्याला मरण देऊ नका असा त्यांनी त्यावेळेस 750 वर्षापूर्वी संदेश दिला. तसंच एक मुक्ताबाईचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी सर्वज्ञ त्या ठिकाणी भ्रमण करीत असताना त्या घनदाट जंगलामध्ये राहत असताना कुठंतरी त्यांची त्या माऊलींची भेट झाली आणि तिने कंदमुळे खाऊन त्यांना आरोग्यना केली. दररोज ते आरोग्यना करत होते. म्हणून असं एक महान काम त्या एका माईकडून घडलं. तसंच काम तुमच्याकडूनही या ठिकाणी घडत आहे. सकाळीच पाहिलं पहिल्या दिवशी गाईच्या पूर्णाच्या पोळ्या ती आग्रहानं वाढत होते. तसंच 3रं स्थान आहे मौन्य बाबाचं. आणि मौन्य बाबाचं आहे का तुम्हाला तुमच्यावर माझ्या मताने सांगतो मी आता बाबाच्या परवानगीनं का तुमच्यावर कोणतंही जरी संकट आलं असेल आणि त्या संकटावर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्ही मौन धारण करा. संकट समाजात राहत असताना घरी राहत असताना अनेक येतात पण त्याला मौन बाबा म्हणतात मुनी बाबांना. त्याला मौन जर धारण केलं तर तुम्हाला त्यातून मार्ग निघाल्याशिवाय काही राहत नाही. असं हे सर्वज्ञांचं इथं वास्तव्य झालं या ठिकाणी. पण हे सर्व वास्तव्य झालं सर्वांना माहित आहे. सर्वांना पुस्तकी ज्ञान आहे. सर्वच आपण या ठिकाणी वर्षातून 1-2 वेळ सालबर्डीला जातो नतमस्तक होतो. पण हे जे आपल्या भागामध्ये हे अंजनगाव आपले जे हे आहेत वैरागी बाबा आहे हे अमरावती जिल्ह्यामध्येच काम करतात. पण त्यातल्या त्यात आपल्या वरुड तालुक्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये प्राधान्यानं ते प्रबोधनाचं काम करतात. आणि त्यांचं हे काम अतिशय वाखाणण्याजोग आहे. त्यांचा एक शिस्तबद्ध कार्यक्रम आहे आणि त्या शिस्तबद्ध कार्यक्रमामध्ये प्रत्येक माणसाला मानव पंथ कसा आहे, सर्वज्ञांचं चरित्र कसं आहे, सर्वज्ञांनी प्रत्येक गोष्ट कशी सांगितली
असं सर्व आपल्यापर्यंत पोचावं, जे पंथीय नाही त्यांचे पर्यंत पोचावं आणि एक समाजामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये जे मतमतांतर होते ते मतमतांतर होऊ नये, एक चांगल्या मार्गाने राहायचा, व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल हे सुद्धा त्यांनी संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि जे व्याख्याते आहे या ठिकाणी आणि त्या सर्व व्याख्यात्यांनी या ठिकाणी आपापलं मनोगत व्यक्त केलं. आज 2 दिवस झाले, अजून 2 दिवस बाकी शिल्लक आहे. म्हणून मी या ठिकाणी ही जे मंडळ आहे पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आहे, हे जे मंडळ चालवते आहे या सर्वांचं जे कौतुक केलं किंवा सर्वांचे आभार मानले तेवढे कमीच आहे. आणि त्याचप्रमाणे जे वैरागी बाबा आहे त्यांचं जे काम आहे त्यांची सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पहिल्या सत्रामध्ये यावर्षी आता आजच्या माझा जो सत्कार केला तो त्या सत्काराला मला उत्तर द्यायचं होतं, म्हणून मी त्यांचा ऋणी आहो. म्हणून सर्वांचे आभार मानतो. त्याबद्दल बहुत टाळ्यांच्या गजरातून आपण सगळ्यांनी स्वागत करावं. यानंतर देवपूजा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. देवपूजा परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री डोळसकर बाबाजी रिद्धपूर बाबांच्या पिढीतील असलेले वंदन आहे. सगळ्यांनी ते वंदन करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. देवपूजानंतर महाआरती, महाआरती झाल्यानंतर प्रबोधनकार संदीपपाल महाराज यांच्या सुश्राव्य प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आताचं सत्र या ठिकाणी दुपारचं 3:30 ते 5:30 सत्र या ठिकाणी संपलं असे मी जाहीर करतो. पुन्हा प्रमुख पाहुण्यांचे, प्रमुख अतिथींचे, प्रमुख व्याख्यात्यांचे आणि या ठिकाणी असलेले सभाध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय डोळसकर बाबा रिद्धपूर, मी मान्य श्री मनोहरराव पावडे यांनी आभार मानलेच आहे. आणि म्हणून त्यांच्या आभारातून पुन्हा एक शब्द आभाराचा म्हणतो आणि कार्याचं सत्र संपलं असं मी जाहीर करतो. समोर यावं अशी आपल्याला विनंती करतो. आंदाळेताई, प्रणिताताई, करसगाव येथील महिला मंडळ, आपण सुद्धा समोर या इकडे समोर या देवापाशी पूजावस्त्र म्हणून. करसगावची सुद्धा मंडळी, आपण सुद्धा पूजावस्त्र म्हणण्यासाठी या ठिकाणी यावं. पूजावस्त्राला प्रारंभ झाला. वेळ समयी बसा लागते पूजावस्त्राला, लाईन मध्ये नाही लागत. एकदम बोलावलं म्हणजे लाईन मध्येच चाललेलं नाही. संध्या सुवेळ समये परचक्रपाणी, माहित दे बाळा. बीजे करे स्वनगरा प्रतिभक्त काजम समार्जनादे कृती सा ऋनिरंग नागांबिका सस्नात मार्ग सर्वे सराज भुवनी उजळी प्रदीप पद्मासनी प्रभुराव वैसे आडा सुबाण पडके समोर या, समोर महिला मंडळी समोर या. पूजावस्त्र चालू आहे. पुरुष मंडळी, संत मंडळी आपण सुद्धा यावं, इकडे बसा. गणनादयी जळंबुके वरबाहु भूषा सौरभ्य पुष्प कणिका सरहस्तकी प्रथुल पुष्पित करे प्रशोभे गोवाळजे परम नागांबिका धनुचरी नविजे परात्मा. समोर गमाई व्याळी घृतो धनसिता पययुक्त कीजे
मात्रे परावरकता कथिता उजेडे सामर्थ वेदक महा निज दर्शनाचे तो सर्व जीव सुपिता निज मातृमित्र लीळावसे परमशुद्ध सुबोध दाता सद्गुरु महाराज सुखाचा दानी प्रेमाचा दानी ऋषी आत्रे पिता अनुसया जयाचे जननी जयाचे जननी भक्ती शुभ्र भरुनी परिमळ भरुनी तू प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा पदी